बोले. जो टॅरिफ वॉर पाहायला मिळतोय आता, गॅसच्या किमती सुद्धा 50 रुपयांनी केंद्र सरकारने वाढवलेले आहेत. खरं तर 50 रुपयांनी वाढल्या. 50 रुपयांनी 50 रुपयांनी गॅसच्या किमती वाढल्या. तो टेरिफचा परिणाम आहे की नाही मला माहित नाही. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती ह्या कमी झालेल्या आहेत. जागतिक बाजारामध्ये जर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतील तर भारतामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा गॅस सिलेंडरच्या किमती का वाढाव्यात? ही कसली वसुली चालू आहे? ही कसलं पाकिटमार चालू आहे? म्हणजे एका बाजूला जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जर खाली येत असतील तर त्याचा फायदा आमच्या ग्राहकांना खाली मिळायला पाहिजे. आणि त्या जर मिळत नसतील तर भारतासारख्या देशामध्ये निर्मला सीतारामन या महागाईमध्ये आणखीन तेल ओतण्याचं काम करत आहे. 50 रुपये सिलेंडरची वाढ झाली. लाडका बहिणींचं बजेट परत कोलमडलं. माझं आव्हान आहे स्मृती इराणी यांना, कंगना राणावत यांना, ज्या भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या आहेत, कोणी असतील त्या, स्मृती इराणी यांना आम्ही आमंत्रित करतोय आंदोलनासाठी. आमचं नेतृत्व करावं त्यांनी, महिलांचं. हा राजकीय प्रश्न नसून हा या देशातल्या गृहिणींचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. जेव्हा युपीएचं राज्य होतं तेव्हा या स्मृती इराणी महिलांचं नेतृत्व महागाई विरुद्ध करत होत्या आणि रस्त्यावर सिलेंडर टाकून बसल्या होत्या. आता सिलेंडर आम्ही पुरवू, तुम्ही फक्त रस्त्यावर बसायला या. आणि अशा प्रकारचं आंदोलन शिवसेना करणार आहे. राज्यातलं काँग्रेस असं म्हणतंय की जर कच्च्या तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेत कमी झाल्या असतील तर पेट्रोल 51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 41 रुपये प्रति लिटर करावं, अशी तुमची सुद्धा तशी प्रकारची मागणी आहे. नक्कीच. ज्या हिशोबात जागतिक मार्केट बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत, त्या पाहता भारतासारख्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल हे 50 रुपयावरच स्थिर असायला पाहिजे. आणि सिलेंडरच्या किमती सुद्धा किमान 400 रुपयाने खाली यायला हव्या. आम्हाला अर्थशास्त्र शिकवू नका, अर्थशास्त्र आम्हालाही कळतंय. या देशामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये सामान्य माणसांची, गृहिणींची लूट सुरू आहे. निवडणुका आल्या की एखाद्या लाडक्या बहिणीसारखं योजना आणायची, 4 महिने राबवायची आणि मग त्या लाडक्या बहिणींनाही वाऱ्यावर सोडायचं. हे सुरू आहे. आज सामना फ्रंटपेज बातमी आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग, एकनाथ शिंदेच्या विभागामध्ये काही अधिकाऱ्यांनी डरला मारला आणि बँकेत आपल्या खात्यामध्ये पैसे वळवले. काय तुमच्याकडे माहिती आहे? कॅगचा रिपोर्ट आहे ना, आजची जी बातमी आहे ती कॅग रिपोर्टवरती आधारित आहे. ती का सामनाची बातमी नाहीये ना. एकनाथ शिंदे आमचे राजकीय वैरी आहेत किंवा राजकीय शत्रू आहेत म्हणून ती बातमी दिली असं नाहीये. सीएजी रिपोर्ट आहे. या सीएजी रिपोर्टवरून युपीएचं सरकार पडलं होतं. या सीएजी रिपोर्टचा आधार घेऊन दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्या विरुद्ध आघाडी उघडलेली आहे भारतीय जनता पक्षानं. त्याच प्रकारचा हा सरकारचं ऑडिट आहे भ्रष्टाचाराचं. एकनाथ शिंदे यांनी हे खातं, नगरविकास खातं असेल किंवा काय, कशा प्रकारे लुटलेलं आहे आणि कशी लूट केली सरकारी पैशाची, आणि मालक लूट करतोय म्हणून अधिकारी लुटायला लागले, हे स्पष्ट दिसत आहे. या सगळ्यांच्या चौकशा व्हायला पाहिजेत. तर संजय केळकर म्हणतात की ठाण्यामध्ये की भाजपाचा महापौर दुसऱ्या बाजूला गणेश नाईक सुद्धा ठाण्यामध्ये जनता दरबार घेत आहेत. एक प्रकारे एकनाथ शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. बघा, एकनाथ शिंदेची कोंडी वगैरे हा काय विषय नाहीये. त्यांचा जो पक्ष आहे एसएनसी नावाचा त्यांचा पक्ष आहे, त्या पक्षाचं अस्तित्व नाही. ठाण्यामधल्या विधानसभेच्या जिंकलेल्या जागा या फक्त भारतीय जनता पक्षाच्या मदतीने ते जिंकलेत आणि पैशाची ताकद आणि ईव्हीएमचे घोटाळे
ईव्हीएमचे घोटाळे वारंवार मी यासाठी म्हणतोय, 2 दिवसापूर्वी साताऱ्यात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. तिथे 4 महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार मनोज घोरपडे हे बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव करून साधारण 50,000च्या मताधिक्याने जिंकले ईव्हीएमच्या माध्यमातून. तिथे 2 दिवसापूर्वी सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि बाळासाहेब पाटलांचं पॅनल हे प्रचंड मताधिक्याने जिंकलं. निवडणुका मतपत्रिकेवर झाल्या. तोच मतदार, तेच क्षेत्र, तीच माणसं. फक्त निवडणुका ईव्हीएम वर झाल्या 4 महिन्यापूर्वी, तेव्हा मनोज घोरपडे जिंकले भाजप 40-45,000 मतांना. आणि आता त्याच मतदारांनी मतदान केलं सह्याद्री साखर कारखान्याला. तेव्हा बाळासाहेब पाटलांचं पॅनल 21च्या 21 जागा जिंकल्या. लक्षात घ्या कसं काय परिवर्तन झालं. याचा अर्थ ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे. सर मंत्रालयात काल आपण बघितलं मंगेशकर जो हॉस्पिटलला जी प्रेस कॉन्फरन्स झाली ते त्यात जे डीन येते असे म्हटले आमच्याकडे ती पद्धत नाही 10,000 पण राहू केतू घुसले ना. राहू केतू हे देशभरात सर्वत्र घुसले आहेत. जिथे जिथे भाजपच्या विचारांचे लोक आहेत हे सगळे अंधभक्त आहेत. हे जे म्हणतात राहू केतू वगैरे हे सगळे मोदी शहा आणि भाजपचे अंधभक्त आहेत. हे काय आम्हाला सांगायची गरज नाही. आणि अंधभक्त हा धर्मांध असतो. त्याला सामान्यांचा विचारच करता येत नाही. त्यांच्या डोक्याला मेंदूला एक बधिरता आणलेली आहे या राजकारणामुळे आणि त्यातून त्यांना राहू केतू दिसतात. चला थँक्यू बोलिए. सर लगातार इलेक्शन के दौरान मोदी जी और अमित शाह कहते हैं शेयर मार्केट में इन्वेस्ट करो. ट्रेड वॉर शुरू हो गया. सारे राष्ट्रीय अध्यक्ष अपने देश को संबोधित कर रहे हैं सर. तो लेकिन सरकार मोदी जी की हिम्मत नहीं कि मोदी जी के बहुत से भाषण मैंने सुने हैं, बहुत से इंटरव्यू स्पॉन्सर मैंने सुने हैं. उसमें वो कहते हैं मेरा शपथ विधि होने दो, देखो शेयर मार्केट रिकॉर्ड तोड़ेगा. रिकॉर्ड तोड़ दिया गिरने का. मोदी जी के होते हुए 6 महीने में पूरे विश्व में कल 20 लाख करोड़ का नुकसान हुआ है सामान्य इन्वेस्टर का. ये मोदी जी की ताकत है. पूरी तरह से गिरा देते. रुपया देखो क्या हो गया, 90 रुपए तक डॉलर 90 तक नीचे आ गया है. आ जाएगा आज तक. बात ऐसे है, सभी राष्ट्र प्रमुख चाहे सिंगापुर हो चाहे श्रीलंका हो, छोटे छोटे राष्ट्र हो बड़े राष्ट्र हो, अपने देश को संबोधित कर रहे हैं. जो संकट आर्थिक आया है, इतना ही नहीं तो ट्रंप को भी सुना रहे हैं. ट्रंप के लड़ने की बात कर रहे हैं. और हमारे प्रधानमंत्री कहाँ गायब हो गए. कहाँ है वो. कौन से मंदिर में जाकर बैठे, कौन से गुफा में जाकर बैठे, मुझे बताइए. देश की जनता, उनके मन में एक तूफान आया है कि हमारे क्या होगा. जो मंदी आ रही है उससे हम कैसे सामना करेंगे. हाँ, नौकरियां जाने वाली है, महंगाई बढ़ने वाली है, सब कुछ होने वाला है. कहाँ है मोदी जी. आम आदमी की 50 रुपया सिलेंडर बढ़ा है. पेट्रोल डीजल के दाम भी वर्ल्ड मार्केट में कच्चे तेलों के दाम नीचे आए हैं. तो पेट्रोल डीजल और गैस सिलेंडर के दाम भी कम होने चाहिए, बढ़ा रहे हैं. मैं स्मृति ईरानी जी को आह्वान करता हूँ, अपील करता हूँ. जैसे यूपीए सरकार के कार्यकाल में सिलेंडर के भाव बढ़े थे तो आपने बड़ा आंदोलन किया था देश की जनता के लिए, महिलाओं के लिए. अब यही स्थिति है. मैं आह्वान करता हूँ आप इस राष्ट्र के महिलाओं का नेतृत्व करिए महंगाई के खिलाफ. हम आपके नेतृत्व में काम करने को तैयार है इस मोर्चे में. सर कैग का एक रिपोर्ट आया अपने सामने में लिखा हुआ है जिसको लेकर एक बड़ा भ्रष्टाचार है सर. एकनाथ शिंदे, उनकी जो पार्टी है एसनशी पार्टी का नाम उनका एसनशी, एकनाथ संभाजी शिंदे, जैसे शिवसेना यूबीटी बोलते हैं ना ये, वैसे उनकी पार्टी है एसनशी. समझ लीजिए इस बार अभी आने वाले दिनों में उनका उल्लेख हम यही करेंगे एसनशी. तो उनके पार्टी और उनके नेता एकनाथ शिंदे जिस खाते में जाते हैं, मंत्रालय का प्रभाग संभालते वहां भ्रष्टाचार करते हैं. अब देखिए समृद्धि में क्या हो गया है और क्या हो रहा है. करोड़ों रुपए का भ्रष्टाचार मेरे सीएजी रिपोर्ट ने सामने लाया है. सीएजी रिपोर्ट में, और मंत्री तो मंत्री, उनके अधिकारी ने भी भ्रष्टाचार किया है.
तो मोहन बाबू का एक भाषण आया था, उन्होंने कहा कि जो भारत माता की जय कहेगा वो आरएसएस में शामिल होगा। तो बाला साहब ठाकरे क्या करते? बाला साहब ठाकरे और जो शिवसेना है उद्धव ठाकरे जी की लीडरशिप में, उनका यही कहना है ना। लेकिन मोदी शाह को ये मंजूर है क्या? देवेंद्र फडणवीस को मंजूर है? उनके कैबिनेट में जो बच्चे बैठाए हैं अपने, उनको मंजूर है ये? जो भारत से प्यार करता है वो सच्चा हिंदुस्तानी है। हमने यही कहा था, हमने कभी हिंदू मुसलमान क्रिश्चियन नहीं कहा। भारत से प्यार है, भारत से वफादारी है, वो सच्चा हिंदुस्तानी है, वो हम सबका है। मुस्लिम कम्युनिटी को भी कहा गया है कि वो मुस्लिम कम्युनिटी को बार बार क्यों कहना पड़ता है? क्योंकि आप ये कहने से फिर एक बार आप उसमें दोनों के बीच एक खाई पैदा करना चाहते हैं। इस देश में सभी लोग देशभक्त हैं और सभी लोग भारत माता की जय जरूर बोलेंगे। सर, महाराष्ट्र के जो मंत्री हैं संजय सिन्हा, उन्होंने कहा है कि जिस तरीके से औरंगाबाद आपको इतिहास मालूम नहीं, खुलताबाद का नाम पहले से रत्नपुर जो किया था बाला साहब ठाकरे ने किया है। जब ये बच्चा था, जिसका आप नाम ले रहे हो, बच्चा था, खुलताबाद का रत्नपुर बाला साहब ठाकरे ने किया था और औरंगाबाद का संभाजीनगर एक ही सभा में किया था। खुलताबाद रत्नपुर बाला साहब का भाषण, और तब से हम लोग रत्नपुर ही कहते हैं। अब उनको जाग आई है, बाला साहब का ये घोषणा है, और औरंगाबाद संभाजीनगर। चलिए, थैंक यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।